आपण गेल्या तासाला दलित जाणीव आणि दलित वर्ग या दोन संकल्पना अभ्यासल्या आहेत. तर आत्ताच्या तासाला आपण दलित जाणीव यातून मार्गदर्शन करणारे विविध घटक या घटकांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला घटक आहे तो म्हणजे मराठी साहित्याची भाषिक अधिपत्ती. तर मराठी साहित्यामध्ये भाषिक अभिवृद्धी आली, त्याचबरोबर सामाजिक दृष्टी आली आणि त्याचबरोबर निबंध येऊ लागले. म्हणजे काय होऊ लागलं तर भाषेच्या अभिवृद्धीच्या संदर्भामध्ये विवेचन होऊ लागले. म्हणजेच समाजातील जे विविध स्तर आहेत ते त्यांचा साहित्याचा व्यवहार होऊ लागला. कारण की साहित्यातून शब्दातून वाक्यप्रचारातून प्रतीकातून म्हणी या सगळ्यातून एक वाक्य जेव्हा बनतं तेव्हा त्या भाषेची अभिवृद्धी होत असते. म्हणजे काय होत असतं, एका अर्थी प्रमाण भाषा म्हणजे सुसमृद्ध भाषा निर्माण होत असते. कारण की या विवेचनावरून विविध स्तरातील जे साहित्य जे आहे ते साहित्य क्षेत्र काय तर समृद्ध झालेलं आहे. दलित साहित्याने दलित वर्गातील जो भाषेचा जो आविष्कार जो आहे तो समाजाच्या पुढे मांडण्याचं काम त्यांनी केलं आहे. कारण की मराठी जे भाषिक आहेत, मराठी साहित्याचे जे भाषिक आहेत त्यांनी विश्व त्यांचं एक निर्माण केलं. कारण की विश्व म्हणजे काय तर प्रमाण भाषा, म्हणजे ते प्रमाण भाषेचं माध्यमच त्यांनी एक तयार केलं. म्हणजे मराठीमध्ये सुसज्ज आणि एकदम स्पष्टपणे बोलता येणारी भाषा जी आहे त्याचं कशाप्रमाणे संकेत लोकांना देता येईल. म्हणजे दलित लेखकांना, दलित वाचकांना, दलित बोली भाषेच्या नागरिकांना कसे संकेत देता येईल तसं मराठी साहित्याच्या भाषिक अधिपत्तीमधून काय तर निर्माण होऊ लागलं. त्याच्यातून साहित्य निर्मिती होऊ लागली. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे भाषिकदृष्ट्या वेगळेपण. आता भाषिकदृष्ट्या वेगळेपण म्हणजे काय हो, तर दलित जाणीवा ज्या आहेत, ज्या संवेदना आहेत त्यांचं साहित्य कसं आहे तर वेगवेगळं होऊ लागलं आहे. कारण की जो लोकभाषेचा म्हणजे आपल्या बोलीभाषेचा जो आविष्कार जो आहे तो साहित्यामधून निर्माण झालेल्यामुळे साहित्यिकांचं काय तर एक प्रकारचं पृथक्करण निर्माण झालं आहे. म्हणजे वेगळेपण त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. आता ललित साहित्यामध्ये कथा येतात, कादंबरी येतात, कविता येतं, नाटक येतं. अशा अनेक घटकांना वेगवेगळ्या तळागाळातील घटकांना वेगवेगळ्या पोचवण्याचं काम दलित लेखकांनी स्वतंत्रपणे काय तर केलं गेलं आहे. त्याच्यामुळं भाषिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्माण होऊ लागलं. त्याच्यामुळे भाषिकदृष्ट्या परिसरातील म्हणजे दलित साहित्य जे आहे, जेव्हा नामदेव सारखे जेव्हा लेखक गोलपितान या कविता संग्रहातून वेगवेगळ्या दलित साहित्यांच्या भाषा व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या भाषिकदृष्ट्याचा वेगळेपणाचा संदर्भ आपल्याला येत असतो. म्हणजे भाषिक प्रयोगाच्या वेगळेपणामुळं दलित साहित्याला गुन्हेगार जो आहे तो भटका समाज जो आहे, म्हणजे जो उघड्यावर जीवन जगतो, मी गेल्या तासाला सांगितलं होतं की जो उघड्यावर जीवन जगतो, ज्याला एक टाईमचं खायला अन्न भेटत नाही असा समाज जो आहे त्यांना तेलुगू मिश्रित समाज त्यांना म्हणतात. त्यांचं भाषिकदृष्ट्या पण वेगळेपण यांच्या आविष्कारामधून घडून येत असतं. तिसरा घटक आहे
बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठा. दलित साहित्यांनी बोली भाषेतील साहित्य निर्मिती केली, त्यांना प्राणप्रतिष्ठा निर्मिती केली. दलित साहित्याचं एक प्रकारचं चळवळीचं रूप त्यांच्या मोठा आधारे त्यांनी प्राप्त केलं. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय हो, जेव्हा एखाद्या खेडेगावामध्ये बौद्ध समाजाची लोक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. मराठा समाजाची लोक आहेत ती मारुतीचं रामाचं देवाची प्राणप्रतिष्ठा करतात. काळ भैरवनाथाची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठा म्हणजे त्यांची स्थापना करण्याचं काम या दलित साहित्यांनी केलं. म्हणजे नवनवीन प्रयोग तसंच नवनवीन साहित्य लेखन करण्याचं काम या दलित साहित्याने केलं. अण्णाभाऊ साठेसारखे, बाबूराव बागुलसारखे, शंकरराव खरातसारखे यांच्या कथेतील भाषाशैली, आशय आविष्कार जो आहे तो नाविन्यपूर्ण कसा आहे तर बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठापूर्वक ठरणारा आहे. कारण की प्रस्थापित मराठी साहित्याला या दलित साहित्याने एक प्रकारचा धक्का निर्माण केला आहे आणि बोली भाषेतून त्यांचा जेव्हा आविष्कार निर्माण होतो तेव्हा त्यांच्या अभिरुचीकडे लक्ष देता येत नसतं. कारण की बोली भाषेला प्रतिष्ठा मिळू लागलेली असते. त्याच्यानंतर चौथा घटक आहे आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे दलित साहित्याची भाषा. भाषा ही समृद्ध आहे, प्रमाण भाषा आहे, पण तिच्यामध्ये उत्कटपणा, तीव्रपणा जितक्या सहजपणे आहे तेवढ्याचपणे बोललेली भाषेत प्रकट तेही होऊ शकतात. कारण की दलित आत्मकथने ही आहे ती बोली भाषेत प्रकट झालेली आहेत. ज्या गाव कुसाबाहेरच्या कविता ज्या आहेत, लेखक बांधित जे कविता आहेत त्यांनी दलित साहित्याची भाषा प्राण प्रतिष्ठेला आणलेली दिसून येते. कारण की नैतिक जबाबदारी त्यांच्यावरती आलेली दिसून येते. आणि दलित साहित्याला बोली भाषेचं एक प्रकारचं आशय अनुकूल निर्माण परिस्थिती वातावरण झालेलं काय तर दिसून येतं. कारण की भाषिक रूपावरून दलित साहित्यामध्ये एक प्रकारचा आक्षेप आणि कवितेच्या संदर्भामध्ये दलित साहित्याचा एक प्रकारचा हस्तक्षेप निर्माण झालेला काय तर दिसून येत असतो. कारण की दलित कवी हा न कळतपणे स्वररस समाजकता समूहाचं एक प्रकारचं कवितेचं रूप त्याला काय तर प्राप्त झालेलं आहे. म्हणजे दलित साहित्याची त्याला भाषा एक प्रकारची निर्मित झालेली आहे. या ठिकाणी आपला आजचा घटक संपलेला आहे. आपण घटक पाहिला आहे दलित साहित्याच्या जाणीवेतून निर्माण होणारे घटक. त्याच्यातील पहिला घटक आहे दलित साहित्याची भाषिक अभिव्यक्ती, दुसरा आहे भाषिकदृष्ट्या वेगळेपण, तिसरा आहे बोली भाषेतील साहित्याला प्राणप्रतिष्ठा आणि दलित साहित्याची भाषा हा चौथा घटक. अशा 4 घटकांची आपण चर्चा केलेली आहे. उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.